नाशिकच्या कॅप्टन फाईल्सचा जसजसा उलगडा होतोय तसा अनेकांचा फास आवडतोय। कारण भोंदू अशोक खरातच्या मायाजालात बडे राजकीय नेते असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणाची चौकशी करताना एसआयटीच्या हाती मोबाईल डेटाचा खजिना लागलाय। राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। विशेष तपास पथकाच्या हाती लागलेल्या ताज्या पुराव्यांनी केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेपासून ते त्याच्या मोबाईलमधील कोडवर्डमध्ये सेव्ह केलेल्या नंबरपर्यंत प्रत्येक गोष्टीने आता या प्रकरणाला एक वेगळं वळण दिलंय। एसआयटीने 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक लॅबकडून अशोक खरातच्या मोबाईलचा क्लोज डेटा मिळवला। या डेटाच्या प्राथमिक तपासणीत असं समोर आलं की खरातच्या नियमित संपर्कात राज्यातील साधारण 40 ते 45 दिग्गज राजकीय नेते होते। विशेष म्हणजे खरातने या नेत्यांचे क्रमांक त्यांच्या मूळ नावांनी न ठेवता विशिष्ट कोडवर्डमध्ये सेव्ह केले होते। हे कोडवर्ड नक्की कोणाचे आहेत याचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या यादीत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचा समावेश आहे। काही नेत्यांचे क्रमांक साहेब, दादा, भाऊ अशा टोपण नावांनी तर काहींचे क्रमांक विशिष्ट सांकेतिक शब्दांनी सेव्ह करण्यात आले आहेत। अशोक खरात हा केवळ एक आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवत नव्हता तर तो अनेक नेत्यांचा राजकीय सल्लागार बनला होता, असं तपासात उघड झालंय। निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी अनेक नेते आपला उमेदवारी अर्ज कोणत्या तारखेला आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर भरायचा यासाठी खरातचा सल्ला घ्यायचे। राजकीय जीवनातील महत्त्वाची पदं मिळवण्यासाठी किंवा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी खरातने सांगितलेले विधी अनेक नेत्यांनी केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। कोणताही मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे नेते खरातच्या दरबारात हजेरी लावत असायचे। खरातच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर आणि तपास यंत्रणांच्या हाती लागली असून ती या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरते। या पत्रिकेवर निमंत्रक किंवा प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील दिग्गज नेत्यांची नावं छापण्यात आली आहेत। यात मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध पक्षांचे प्रदेशाध्यक्ष यांचा समावेश आहे। खरातने या नेत्यांच्या नावाचा वापर करून आपलं प्रस्थ वाढवलं आणि सामान्य लोकांवर आपली पकड मजबूत केली असा संशय पोलिसांना आहे। नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून मोबाईल क्लोनिंगचा सविस्तर अहवाल प्राप्त झालाय। या खरातच्या फोनमध्ये 2,500हून अधिक क्रमांक असून त्यातील शेकडो क्रमांक हे अतिशय प्रभावशाली व्यक्तींचे आहेत। डिलीट केलेले अनेक मेसेजेस पुन्हा मिळवण्यात पोलिसांना यश आलंय। या चॅट्समधून आर्थिक देवाणघेवाण आणि सेटलमेंटचे अनेक धक्कादायक प्रकार उघड होण्याची शक्यता आहे। भोंदूगिरीच्या नावाखाली खरातने जमा केलेली अफाट मालमत्ता आणि त्यामागे कोणत्या राजकीय शक्तींचा वर्धहस्त होता याचे धागेदोरे या तांत्रिक पुराव्यात दडलेले आहेत। अशोक खरातवर आतापर्यंत नाशिक आणि इतर जिल्ह्यात मिळून एकूण 10 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 8 गुन्हे हे बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आहेत। मुक्ती देण्याच्या किंवा दोष निवारण करण्याच्या नावाखाली खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्याचे आरोप आहेत। सुरुवातीला त्याच्या राजकीय प्रभावामुळे अनेक पीडिता समोर येण्यास घाबरत होत्या, मात्र आता पोलिसांनी दिलेल्या विश्वासामुळे तक्रारींचा ओघ वाढलाय। या प्रकरणाचं गांभीर्य आणि तांत्रिक पुराव्याचं विश्लेषण करण्यासाठी नाशिक न्यायालयानं अशोक खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिल 2024 पर्यंत वाढवली आहे। सरकारी वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केलाय। खरातच्या संपर्कात असलेल्या पांढरपेशी लोकांची नावं समोर येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची अधिक चौकशी होणं आवश्यक आहे असा युक्तिवाद केल्यानंतर कोर्टानं खरातची कोठडी वाढवली। अशोक खरात प्रकरणानं आता हनी ट्रॅप किंवा ब्लॅकमेलिंगचं स्वरूप धारण केल्याचं बोललं जात आहे। जर एसआयटीने खरातच्या मोबाईलमधील कोडवर्डचा उलगडा केला तर अनेक नेत्यांना आपली पदं सोडावी लागू शकतात। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही अडचणीचं ठरू शकतं। कारण आधीच या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर संकट आलंय। रुपाली चाकणकर यांनी आपली पदं तर गमावली आहेतच, मात्र त्यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंवरही याच प्रकरणात आरोप सुरू झालेत। गोऱ्हेंनी जरी हे आरोप फेटाळले असले तरी या प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढत चालली आहे। त्यामुळे एसआयटी आता त्या 40 नेत्यांची यादी तयार करून त्यांना चौकशीसाठी बोलावणार का आणि खरातच्या आलिशान बंगल्यात होणाऱ्या त्या गुप्त बैठकांचं रहस्य कधी उलगडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।